सध्या पाकिस्तानला एकाच वेळी दोन भीषण संकटाचा सामना करावा लागतो। एकीकडे महापूर, ज्यात कित्येक लोकांचा मृत्यू झालाय तर हजारो कुटुंब वाऱ्यावर आहे, आणि दुसरीकडे भीषण पाणी टंचाई। एकाच वेळी पाकिस्तानला या संकटाला सामोरं जावं लागतंय। त्यात दुर्दैव असं की पाकिस्तानकडे पुराचं किंवा पावसाचं पाणी साठवण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाहीये, आणि यात भर पडली आहे भारतानं सिंधू जल करार रद्द केल्याने सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचं पाणी अडवलं गेलं, ज्याच्यावर पाकिस्तानची 80% शेती आणि 1/3 वीज निर्मिती अवलंबून होती। वॉटर पॉवर्टी इंडेक्सनुसार पाकिस्तान सध्या जगात 15व्या क्रमांकावर असा देश आहे जिथं पाण्याची तीव्र टंचाई आहे। शिवाय FAO सतत ओरडून सांगते की जगात सर्वाधिक पाण्याची कमतरता पाकिस्तानमध्ये आहे। आज परिस्थिती अशी आहे की 1947 मध्ये पाकिस्तानकडे 5600 क्युबिक मीटर पाणी उपलब्ध होतं, मात्र 2023 पर्यंत ते घटून फक्त 930 क्युबिक मीटर राहिले। आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेनं सांगितले की अशीच परिस्थिती राहिली तर 2035 पर्यंत पाकिस्तानला पाण्यासाठी देश सोडावा लागू शकतो।